महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. अण्णा कुणीकडं? अरे आबा कुणीकडं कुठलं, तुझ्याकडेच आलोय. 4 दिवस झालं, आपली भेट आहे का? चालायचं, कामाचे रेटा असलं की होतं काही वेळा असं, ते काय आपल्या हातात आहे? ते जाऊ दे आबा, उद्या आपण खरसुंडीला देवाच्या दर्शनाला जायचं का? 4 दिवस जरा पावसाने बी उडवी दिली म्हणून म्हटलं. तू म्हणतोय तर जाऊया की. आज मी वैरण बी काढून ठेवली उद्याच्या बेजमेची. देवदर्शन बी होईल आणि एक सहल बी होईल. आबा नक्की बर का? हो हो नक्की. आबा आवरलं का नाही अजून? अर्धा कप चहा घेऊ आणि निघू. कशाला त्याच्या शौर्य वर्षात एकदा जायला काय हरकत आहे आपल्याला. जाती जो थोडासा चहा पण घेऊया आणि यात्रेला जाताचं लोकेशन पण आपल्याला परफेक्ट घ्या चहा. राम राम पाहुणं. राम राम. कुठलं म्हणायचं? पलूस तालुक्यातील पलूस या गावचं. कुठे निघाला म्हणायचं? खरसुंडी देवाच्या दर्शनाला निघालोय. इथं बरं थांबलासा? हे तुमच्या गायी बघितल्यावर थांबावंसं वाटलं. मालक, तुमची ही खिलार जातीची गाय आहे ना, तसली एक गाय आम्हाला घ्यायची आहे. अव या की इकडं. साक्षात पांडुरंग पावला म्हणायचा. माझी बी यातील एक गाय ऐकायची आहे. झालंच कसं, मागच्याच वर्षी लेकीचं लग्न झालं आणि जरा देणगेण व्हायची की हो.
मग काय म्हणताय, इकायची हाय गाय? अव सांगतोय का तुम्हाला, अगदी पांडुरंग सारखा भेटलास तुम्ही बघा. मालक 5 मिनिट थांबा, लगेच व्यवहार करून टाकू. अण्णा, आपल्याला ती गाय घ्यायचीच. घ्यायचीच ना? मग आबा उठ, बोलूया पुढचं. मालक, ही खिलार जातीची गाय आम्हाला आवडलेली आहे. तुमच्या घरच्या मंडळींचा काय विचार आहे ते एकदा विचारून कळवा आम्हाला. पण काय बी करून यातली एक गाय आम्हाला ऐकायची आहे, आणि त्या बगैर आमची लोकांची देणंही भागत नाही. आणि हे बघा, अजून व्यवहाराचं ठरायचं आहे, पण तुम्हाला सांगतो घरातील काय माझ्या बोलण्यापुढे नाही आहे. तसं असेल तर मग काय, आजच ठरवून टाकूया. 2 दिवसांनी टेम्पो घेऊन येतो आणि गाय घेऊन जातो. हे बघा, तुम्ही गाय पाहिल्या? ही 3 महिन्याची गाभण आहे. गाय खिलार जातीची आहे. हे काय तुम्ही पाहिल्यावर ओळखलाच. 30,000 आलं तर द्यायची बघा. हे बघा मालक, तुम्ही बी काय बोलू नये आणि आम्ही बी काय सांगू नये. रुपये 24,000ला ती गाय देऊन टाका. हे बघा पोलीसकर, आता एकदाच सांगतो, रुपये 25,000 द्या आणि गाय केव्हा न्यायची तेव्हा न्या. आणि गाय फायनल आमची करून टाका. लिंगरेच्या खालीच आमची वस्ती आहे, तिथंच आमचं घर आहे. बरं मालक, आम्ही आता निघतो. परवा दिवशी टेम्पो घेऊन येतो गाय न्यायला. राम राम. राम राम. बरं अण्णा, व्यवहार कसा झाला? अरे आबा, व्यवहार मस्तच झाला. तुझ्या गोठ्यात ती खिलार गाय आहे ना, अगदी उजवी दिसणार बघ. मालक, किती बी पैसे लागू द्या, एक चांगली मोरकीन एक चांगला कासरा द्या. माझ्या हिशोबाने देऊ का तुमच्या हिशोबाने देऊ? द्या, तुमच्या हिशेबाने द्या, पण चांगलं द्या. तुम्हाला कपिलाची देतो, मग ती टिकाऊ राहील आणि ती कासणार नाही, त्याला पाईप बी एकदम व्यवस्थित. बरं द्या. ती एक नवीन गाय खरेदी केली, ती चांगलं. आणायला जायचंय. चांगली कपिलाची चांगली राहील. द्या द्या. ए बाळा दिलीप, एक मोरकीन कासरा घेऊन ये. ती मजबूत बी आहे एकदम, पाईप बी झाला, बोरकडे बी चांगली. जा बाई, आता ते तुझे नवीन मालक आहेत. सुखानं राहा, त्यांना दमू नगस. केव्हा आला तर या गावाकडं, नंबर दिलाय मी माझा. राम राम. राम राम.
राम राम पाहुणं. अहो मालक, काल आम्ही तुमच्याकडून गाय घेऊन आलो. काल पलूसला आमच्या रानात गाय उतरवताना तिची हिसडा मारून गेली. ती काय अजून आलेली नाही. जरा इकडं तिकडं आले का बघा. नाही आली हो. आणि एवढं अंतर कापून ती कशी काय येईल बरं? आणि असं कसं झालं हो? मन हंबर जस कामधेनु होऊन लळा लागला गेली हृदया घेऊन. काय करीत झालं चुकलं मापर शोधू कुठ लागली या जीवाला धापर. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप र. सांगावा चिंता हीच लागली नशिबान दगा दिला तान भूक हारली. शोधू कुठ लागली यावरची वर धापर तिच्यासाठी होई या जीवाचा थर कापर. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप र. थकला जीव हा देह झाला गाळण दिसरात अशी चाले आसवांची चाळण. किती करू माझ्या कामधेनुचा मी जापर तिच्यासाठी होई या जीवाचा थर कापर. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप द्यावा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप र. घडलं कसं पाप देवा घडलं कसं पाप
हॅलो मालक, तुमचीच गाय चुकली होती ना? होय होय, पुढं सांगा की. तुम्हाला सापडली का ती कुठे? हे बघा, आम्ही ऊस तोडवाला आहे. आम्ही हा फळ तोडला तर त्या फळात गाय बसलेली दिसली. काल ती उठून उभा राहिली. आमच्याकडे बघून शिंगा हलवायला लागली, पण आज बसल्या तर ती काय उठत नाही बघा. बरं, एक काम करा ना, एक फोटो काढा आणि मला या नंबरवर पाठवा की जरा. बसला. अहो, गायचा मालकच ना? हो हो, मीच बोलतोय. हे बघा, गायची काय उठण्याऐवजी कंडिशन नाही. येताना डॉक्टर आणि सलाईन पण घेऊन या. गाय गेली रे ती. आधी गाय गेली आपली. घरच्यांनी लय वाढलं रे यार, गाय घेऊन नवीन गाय यायचं रे आपण. बाई कसं झालं असं? अहो, आम्ही 2 दिवस झाले इथं गाय पाहतोय आणि तिने तुम्हाला पाहिल्यावरच कसं काय जीव सोडला? अहो, खरं सांगतो, या गायीने माझ्या हातची 4 ताटी खाल्ली नाहीत किंवा माझ्या हातचं पाणी बी प्याले नाही. हो गाय, बाबा चढ तुम्ही सारं मला दिसलंय र, पण आता गाय गेली म्हटल्यावर गेलंय सारं. आता पुढं काय करायचं ते ठरूया, बघू. अण्णा, हिला आपल्या शेतात नेऊन दफन करूया. आता असा काही विचार करू नका. डोंगराच्या पायथ्याशी आपण तिला करूया. एवढे दिवस गायीनं काय खाल्लं असेल? ठिबकमुळं तिला पाणी पिता आलं नसेल. 200 मीटरवर वस्ती असताना वस्तीवाल्यांना गायीचा सुगावा कसा लागला नाही? 2 महिने गायीने काही न खाता किती यातना झाल्या असतील जीवाला तिच्या. गायीला 1 धाव असताना तिथं एवढी धाव पडलेली दिसली का मुद्दामून गायीला कोणी बांधलं असेल? हे बघा आबा, आपण त्या माणसाला पैशाची गरज होती म्हणून गाय खरेदी केली. एक तू पुण्याचं कामच केलंस. बरं, आपण तिला शोधण्यासाठी किती दिवस घालवले, पण आपणाला यश आलं नाही. आपल्या नशिबातच त्या गायचं गोठ्यात येणं नसावं. त्या गायचं 2 दिवस म्हणायचं.